Hello friends, good morning. Welcome to AV number 5. In last AV we come up to this table, that means this topic. Now let us turn to A2 part second. This table we have already completed. Now we turn to second topic, find the lines to prove the following facts from the poem. Find the lines to prove the following facts from the poem. Father is deprived of good food. विच लाईन्स आर देअर. आपल्याला ओळी शोधायच्या आहेत की कोणत्या ओळी अशा आहेत की जे ही परिस्थिती जी आहे ती दाखवत आहेत. फादर इज डिप्राइव्ड ऑफ गुड फूड. डिप्राईव्ह ऑफ मीन्स चहापासून हिरावून घेणं ज्याला म्हणतो आपण, इन ॲब्सेन्स ऑफ किंवा स्नॅच ऑफ त्याला म्हणतो आपण, की वडील हे चांगल्या अन्नापासून त्या ठिकाणी त्यांना चांगलं अन्न त्यांना मिळत नव्हतं इन द सेन्स. तर अशा कोणत्या ओळी ह्या ठिकाणी आलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी आहे होम अगेन, ड्रिंकिंग बिग टी, इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. दीज आर द लाईन्स हिअर. दीज आर द लाईन्स. होम अगेन, आय सी हिम ड्रिंकिंग बिग टी, इटिंग अ स्टेल चपाती अँड रीडिंग अ बुक. तर ह्या ज्या ओळी आहेत ना, ह्या ओळी दाखवत आहेत की अतिशय वाईट अवस्था त्या वडिलांची आहे की त्यांना कुठेही चांगलं अन्न मिळत नाही आहे. एक साधा चहा त्यांचा मिळतो आहे आणि शिळी चपाती आहे आणि ही चपाती त्या चहामध्ये बुडवून त्या ठिकाणी ते खात आहेत. तर अतिशय ही वाईट अवस्था त्यांची इथे आलेली आहे. तर त्या ओळीतून आपल्याला दिसतं आहे. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट सिच्युएशन काय आहे बघूया. चिल्ड्रन डिड नॉट हॅव अ हेल्दी रिलेशन विथ द फादर. या कवितेतले मुलांचं रिलेशन जे आहे आपल्या वडिलांशी ते काय असं हेल्दी रिलेशनशिप नाही आहे. असं ज्याला म्हणतो आपण चांगल्या पद्धतीचं आरोग्यपूर्ण जे नातं म्हणतो किंवा ज्या नातामध्ये त्या ठिकाणी विश्वसनीयता आहे असं नातं त्यांचं नव्हतं. तर अशा कोणत्या ओळी ह्या ठिकाणी आलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी आहे these lines indicated. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. His sullen children म्हणजे जे दुर्मुखलेले हे जे मुलं आहेत की ज्या मुलांनी वडिलांकडे पाठ फिरवलेली आहे, अशी ही मुलं ही इवन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. कुठलेही खेळकरपणा असेल घरातला किंवा काही गुप्त गोष्टी असतील किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या सांगत नव्हते. यावरनं जे रिलेशन्स आहे ते निश्चितच त्या ठिकाणी चांगलं नाही आहे असं आपण म्हणूया. तर लाईन्स वी हॅव टू फाइंड लाईन्स अकॉर्डिंग टू द फॅक्ट. ओके. पार्ट नंबर 3. The poet deals with the theme of man's estrangement from a man-made world. Analyze it with the help of the poem. The poet deals with the theme of man's estrangement. तर मॅन्स एन्स्ट्रेंजमेंटचा अर्थ आहे एलिनेशन, ज्याला आपण परकेपणा म्हणतो, तुटकपणा म्हणतो. या ठिकाणी माणूस जो आहे, ह्या माणसाचा तुटकपणा जो आहे, द पोएट डील्स विथ द थीम ऑफ मॅन्स एन्स्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन. तर माणूसच त्या ठिकाणी माणसापासून तुटत चाललेला आहे, वेगळा होत चाललेला आहे. तर असं काय परिस्थिती आहे नेमकी ह्या कवितेत आलेली. ॲनालाइज इट विथ द हेल्प ऑफ द पोएम. तर कवितेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की माणूसच त्या ठिकाणी माणसापासून तुटत चाललेला आहे आणि घरातलाच माणूस एकमेकांशी बोलत नाही आहे. नेमकं काय. थ्रू द एक्झाम्पल ऑफ हिज फादर द पोएट इज ट्राईंग टू ब्रिंग आउट द प्रॉब्लेम ऑफ एलिनेशन इन द मॉडर्न वर्ल्ड. तर हे सध्या आधुनिक जगाची ही फळं आहेत. जेवढी आधुनिकता येईल तेवढी त्या ठिकाणी आपण माणूस माणसापासून तुटत जाईल, दूर होत जाईल. पीपल हॅव बिकम सेल्फ सेंटर्ड. अलीकडे लोक अतिशय सेल्फ सेंटर्ड झालेली आहे, अतिशय आत्मकेंद्री प्रवृत्ती ही बळावलेली आहे. स्पेशली इन द सिटीज. तर प्रामुख्याने शहरामध्ये ही परिस्थिती जी आहे ती प्रामुख्याने दिसते. द पोएट्स यूज ऑफ द फिगर ऑफ स्पीच सिमिली टू शो हाऊ पीपल हॅव बिकम इनडिफरंट टू द एक्झिस्टन्स ऑफ अदर्स ॲज ही कम्पेअर्स हिज फादर्स गेटिंग ऑफ फ्रॉम द ट्रेन टू अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. तर एक प्रकारे वडील जेव्हा त्या ट्रेनमध्ये उतरतात तर त्या एका मोठ्या वाक्यातला एक छोटासा शब्द पडावा त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व जे आहे त्या मोठ्या घोळक्यातलं छोटंसं एक अस्तित्व त्यांचं इथे आलेलं आहे. द पोएट फील्स सॅड ॲज ही टॉक्स अबाउट द डीप थॉट्स ऑफ हिज फादर who is perhaps surprised to think how a man-made world refused to interact with a person just because he has become old. एक म्हातारपणामध्ये त्या ठिकाणी आपल्याशी कोणी बोलत नाही आहे, आपल्याला लोक दूर ढकलत आहे, आपल्याला लोक बाजूला ढकलत आहे असं त्यांना वाटतंय.
इवन हिज ओन चिल्ड्रन डू नॉट एक्नॉलेज हिज एक्झिस्टन्स. अगदी पोटचे मुलंसुद्धा त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व या ठिकाणी मान्य करायला नाही. घरातली एक क्षुल्लक वस्तू आहे, घरातली एक ताज्य वस्तू आहे, जिला काहीही महत्त्व नाही, अशा प्रकारचं वागणं त्यांचं आहे. दिस हॅज बिकम अन युनिव्हर्सल प्रॉब्लेम ॲज द पोएट एक्सप्रेसेस ऑन द लोनलीनेस ऑफ हिज फादर. तर हा एक आता सध्या अलीकडे हा वैश्विक समस्या होऊन बसलेली आहे की म्हातारपण जे आहे की जे प्रत्येकाच्या वाटला येणार आहे आणि ते म्हातारपण कसं या पद्धतीने आलेलं आहे या कवितेमध्ये. तर कवीने आपला जो एकांतवास आहे, दिस हॅज बिकम अ युनिव्हर्सल प्रॉब्लेम ॲज द पोएट स्ट्रेसेस ऑन द लोनलीनेस ऑफ हिज फादर. आपल्या वडिलांचंच एकाकीपण या ठिकाणी कवीने रेखाटलेलं आहे. हु हॅज नो इम्पॉर्टन्स इन स्पाईट ऑफ बिंग द ब्रेड अर्नर ऑफ द फॅमिली. अगदी एवढे कमवणारे ते आहेत घरातले, तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांचं महत्त्व जे आहे ते घरात नाही आहे. त्यांच्याशी कोणी शेअर करत नाही आहे, बोलत नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी एक एकाकीपण त्यांना सहन करावं लागतं आहे आणि म्हणून आपलं एकाकीपण दूर व्हावं म्हणून ती रेडिओकडे वळत आहेत आणि रेडिओच्या माध्यमातून का होईना आपल्या जुन्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणींकडे ते वळालेले आहेत, असं ह्या ठिकाणी कुठेतरी कवीचं दुःख, कवीच्या वडिलांचं दुःख प्रामुख्याने ह्या ठिकाणी रेखाटलं गेलेलं आहे. पुढे आपण जाऊया. A3. Complete the following using suitable describing words as appeared in the poem with the help of the words given in the bracket. Complete the following using suitable describing words. तर खाली हे शब्द आहेत वीक, डीम, मडी, सॉगी, स्टेल. ॲज appeared in the poem with the help of the words given in the bracket. तर ही परिस्थिती आहे. ह्या परिस्थितीला कोणते शब्द या ठिकाणी योग्य आहे? फादर्स अटायर, वडिलांचे कपडे कसे होते? तर फादर्स अटायर सॉगी, ओलसर होते, ओले होते. फादर्स टी, वडिलांचा जो टी आहे तो कसा आहे? तर वीक आहे. शब्दशः वीक नाही, तर त्याला चव नाही असा त्याचा अर्थ आहे या ठिकाणी. एकदम म्हणजे ज्याला आपण एक फ्लेवर असते चहाला, एक छान असा एक चहा जो आहे तो नाही, असं एक नुसतं पाणी गरम केलेलं गरम पाणी असं म्हणूया आपण, असा तो चहा आहे, म्हणून त्याला ठिकाणी वीक शब्द वापरला आहे. फादर्स फुटविअर, वडिलांची चप्पल कशी आहे? तर ती इट इज मडी, तर ती चिखलाने भरलेली आहे. मडी हा शब्द या ठिकाणी आलेला आहे, मडी. फादर्स फूड, वडिलांचं अन्न कसं आहे? तर ते अन्न आहे स्टेल, ते अन्न शिळं आहे, स्टेल आहे. फादर्स फूड स्टेल. फादर्स आयसाईट, वडिलांची जी दृष्टी आहे ती कशी आहे? तर इट्स बिकेम डीम, डीम. या ठिकाणी फादर्स आयसाईट, डीम हा शब्द आलेला आहे. तर फादर्स अटायर सॉगी, फादर्स टी वीक, फादर्स फुटवेअर मडी, फादर्स फूड स्टेल अँड फादर्स आयसाईट डीम. अशा पद्धतीने ही शब्दरचना जी आहे ती इथे प्रामुख्याने आलेली आहे. पुढे आपण जाऊया. A4कडे जाऊया. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मॉन्सून नाईट. In the above line, the weather is humid, not the night. Fade homeward through the humid monsoon night. तर त्या ठिकाणी ह्या ही जी रात्र आहे, ही रात्र त्या ठिकाणी इन द अबोव लाईन द वेदर इज ह्युमिड, ह्या ठिकाणी वातावरण जे आहे म्हणजे त्या ठिकाणी जे हवामान आहे त्याच्यात ह्युमिडिटी आहे, त्याच्यात एक प्रकारचा जो उष्मा होता, एक प्रकारचा ओलावा होता. नॉट द नाईट, तर रात्र त्या ठिकाणी ह्युमिड नाही आहे, तर जी वेदर आहे ते ह्युमिड आहे. द एपिथेट और ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी इज ट्रान्सफर फ्रॉम द वेदर टू द नाईट. तर इथे जे ॲडजेक्टिव्ह आहे हे आपलं ह्युमिड जे आहे ते ॲडजेक्टिव्ह त्या ठिकाणी वेदरला आलेलं आहे, ते नाईटला दिले गेलेलं आहे. दिस फिगर ऑफ स्पीच इज कॉल्ड ॲज ट्रान्सफर्ड एपिथेट. आता ट्रान्सफर्ड एपिथेटचा अर्थ काय होतो? तर ट्रान्सफर्डचा अर्थ होतो संक्रमण होणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होणं, त्याला म्हणतात ट्रान्सफर होणं, त्याला आपण बदली असं म्हणतो बघा. आणि इफिथेटचा अर्थ होतो ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, गुणविशेषण, त्याला म्हणतात एपिथेट. ट्रान्सफर्ड एपिथेटचा अर्थ होतो संक्रमित गुणविशेष. ज्या वेळेला गुणविशेषणाची जागा बदलते, गुणविशेषण हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतं, तेव्हा त्याला म्हणतात ट्रान्सफर्ड एपिथेट. एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देतो. तर ह्या ठिकाणी उदाहरण आहे, फॉर एक्झाम्पल, द प्लाउमॅन प्लॉड द वियरी वे. द प्लाउमॅन प्लॉड द वियरी वे. आता प्लाउमॅन म्हणजे काय? तर शेतकरी. प्लॉड म्हणजे काय? तर चालणे, वॉक टू वॉक. द प्लाउमॅन प्लॉड द वियरी वे, शेतकरी थकलेला मार्ग चालत होता. आता या ठिकाणी वियरी जे आहे ते इफिथेट आहे, विशेषण आहे, ते दिलेलं आहे मार्गाला. वियरी वे, मार्ग थकलेला होता का? तर मार्ग थकलेला नव्हता, शेतकरी थकलेला होता. म्हणजे ते विशेषण जे आहे जे मार्गाला वेला दिलेलं आहे ते पाहिजे होतं
शेतकऱ्याला. म्हणजेच त्या ठिकाणी वेन द इफिथेट वेरी इज ट्रान्सफर फ्रॉम वे टू फार्मर इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सफर्ड एपिथेट. त्यावेळेला म्हणतात ट्रान्सफर्ड एपिथेट, म्हणजेच संक्रमित गुणविशेष. म्हणजे ज्यावेळेला गुणविशेषण हे एका वस्तूला बहाल केलेलं असतं की जे त्या ठिकाणी लागू होत नाही, दुसऱ्या ठिकाणी ते लागू होतं. जसं या ठिकाणी त्या ठिकाणी रात्र जी आहे ती रात्र त्या ठिकाणी जी आहे ती ह्युमिड नाही आहे, तर त्या ठिकाणी ह्युमिडिटी जी आहे ती वेदरसाठी दिलेली आहे, हवामानासाठी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी विशेषण ह्युमिड जे आहे ते ह्युमिड वेदर आहे, ह्युमिड नाईट नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी संक्रमण जे झालेलं आहे त्या विशेषणाचं ह्युमिडचं ते नाईटपासून वेदरकडे आलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी अलंकार आहे ट्रान्सफर्ड एपिथेट. त्याला म्हणतात संक्रमित गुणविशेष. तर या पद्धतीने त्या ठिकाणी आलेलं आहे संक्रमित गुणविशेष. आपण पुन्हा एकदा बघूया यातले काही उदाहरणं जे आहे ते आलेलं आहे. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट द एपिथेट ह्युमिड इज ट्रान्सफर फ्रॉम वेदर टू द नाईट. सबर्ब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज द एपिथेट अनसीइंग इज ट्रान्सफर फ्रॉम द पर्सन टू हिज आईज. तर हे ठिकाणी अजून एक वाक्य इथे जे आलेलं आहे तर ते आहे इथे सबर्ब स्लाइड फास्ट हिज अनसिंग आईज. तर ते उपनगर जे आहे ते उपनगर त्या ठिकाणी जाता आहेत आणि त्यांचे डोळे न बघता त्या ठिकाणी ते जात आहेत. तर त्या ठिकाणी अनसिंग हे जे विशेषण आहे ते त्या ठिकाणी पर्सनला दिलेलं आहे, ते विशेषण पाहिजे आहे डोळ्यांसाठी. इथे ॲक्च्युली ते डोळ्यांना दिलेलं ते पाहिजे पर्सनसाठी. हे अनसिंग जे आहे हे हे इपिथेट आहे. दिस इज इपिथेट ट्रान्सफर टू पर्सन टू आईज. म्हणजे खरं ते व्यक्तीला पाहिजे होतं, त्या व्यक्तीचे डोळे त्या ठिकाणी आहेत, डोळ्यांना नाही, तर ते अनसीइंग पर्सन आहे. म्हणून त्या ठिकाणी ट्रान्सफर्ड एपिथेट जे आहे द एपिथेट अनसीइंग इज ट्रान्सफर फ्रॉम द पर्सन टू हिज आईज. तर व्यक्तीकडनं ते डोळ्यांकडे आलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी ह्या ठिकाणी विशेषणाचं संक्रमण झालेलं आहे. म्हणूनच त्या ठिकाणी ट्रान्सफर्ड एपिथेट हा अलंकार या वाक्यामध्ये आलेला आहे. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट जो आहे हे उदाहरण त्या ठिकाणी होतं. पुढे आहे आयडेंटिफाय अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोयम विच एक्सप्रेस द फॉलोइंग फिगर्स ऑफ स्पीच. तर सिमिली, एलिटरेशन आणि ऑनोमॅटोपिया या अलंकाराची उदाहरणं आपल्याला सांगायचे. तर सिमिली जी आहे, नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन द पोएट्स फादर अँड अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. बघा या ठिकाणी हे वाक्य इथे आलेलं आहे. नाउ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. नाउ आय कॅन सी हिम, हां इथे, नाउ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. लाईक आलेल्या बघा ह्या ठिकाणी. ज्या ठिकाणी तुलना प्रत्यक्ष असेल त्या ठिकाणी सिमिली हा अलंकार असतो. आणि ह्या ठिकाणी आलेला आहे डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन द पोएट्स फादर. तर वडिलांची तुलना कशी केलेली आहे. अँड अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. एखाद्या लांब वाक्यामधला एखादा शब्द खाली पडावा, म्हणजे लांब वाक्यातला शब्द ह्या कवीशी कंपेअर केलेली आहे. एखादा लांब प्रवासातला एखादा छोटासा भाग खाली पडावा या पद्धतीने. तर इथे लाईक जी तुलना आहे, डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन द पोएट्स फादर, वडिलांची तुलना जी आहे ती लाँग सेंटेन्स ऑफ द वर्ड याच्याशी केलेली आहे. तर मोठ्या वाक्यातला एक शब्दाशी तुलना वडिलांची केलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सिमिली हा उपमा अलंकार जो आहे तो इथे आलेला आहे. आता एलिट्रेशनची काही उदाहरणं आपण बघूया. सबर्ब स्लाइड पास्ट हिज अनसिंग आईज. जेव्हा या ठिकाणी सबर्ब स्लाइड पास्ट हिज अनसिंग आईज. इन दिस लाईन यस कॉन्सोनंट रिपीटेड प्लेझिंगली. सबर्ब स्लाइड एलिट्रेशन आलेलं आहे. पुढे आलेलं आहे बट ही हरीज ऑनवर्ड. बट ही हरीज ऑनवर्ड. ह्या ठिकाणी आलेला आहे बट ही हरीज ऑनवर्ड. बघा ही हरीज यश यश हा जो आलेला आहे तो इथे आला आहे. ही गोज इन टू द टॉयलेट्स टू कंटेम्पलेट. ही गोज इन टू द टॉयलेट्स टू कंटेम्पलेट. बघा इथे आलेला आहे. इथे पुन्हा टी जे आहे ते आलेलं आहे. टॉयलेट टू कंटेम्पलेट, टॉयलेट आणि टू
तर हे टी टी पुन्हा आलेला आहे. इथे आहे पुन्हा आपला अलंकार एलिट्रेशन. आता शोधूया आपण ऑनोमेटोपिया हा अलंकार. ऑनोमेटोपियाचा अर्थ होतो द वर्ड्स विच आर इंडिकेटिंग साऊंड, जे शब्द ध्वनी दाखवतात त्या ध्वनिदर्शक शब्दांना म्हणतात त्या ठिकाणी ऑनोमेटोपिया. तर या ठिकाणी आलेलं आहे कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक. कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक. इथे ठिकाणी ट्रेम्बलिंग साऊंड जो आहे, ट्रेम्बलिंग साऊंड एक विशेष असा थरथरण्याचा आवाज जो आहे, ट्रेम्बलिंग साऊंड इथे आलेला आहे आणि इथे ऑनोमेटोपिया जो आहे हा अलंकार या ठिकाणी वापरलेला आहे. तर इथे या पद्धतीने आपण हे सगळं काम पूर्ण केलेलं आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत ऑनोमेटोपियापर्यंत. ठीक आहे, इथे आपण थांबूया आणि नेक्स्ट एव्हीकडे आपण एव्ही नंबर 6कडे आपण जाऊया.